बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये मद्यपीकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। ठक्कर बाजार बस स्थानकामधील हा धक्कादायक प्रकार आपण बघतोय। अंगावर पेट्रोल ओतून हॅपी होली म्हणत पेटवून दिलेला आहे। या घटनेमध्ये स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत हे 60% भाजलेले आहेत। स्वारगेटमध्ये घडलेल्या घटनेनंतर बस स्थानकं किती असुरक्षित आहेत हे अधोरेखित झालेलं असताना नाशिकमध्ये काल घडलेल्या एका घटनेनंतर नाशिकचे बस स्थानकं देखील किती असुरक्षित आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। मी सध्या नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकावर आहे आणि या ठिकाणी काल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। या ठक्कर बाजार बस स्थानकावर असलेल्या शौचालयाच्या इथे एक कर्मचारी जे या ठिकाणी बसले होते त्यांना एका मद्यपीनं थेट पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय की कशा पद्धतीनं ते जाळल्याचे डाग जे आहेत ते आज देखील या ठिकाणी बघायला मिळत आहेत। एकूणच या सगळ्या घटनेनंतर बस स्थानकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। पोलिसांनी जरी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असलं तरी या मद्यपींचा हा गोंधळ, हा धुमाकूळ फक्त एका कारवाईनं थांबणार आहे का, हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।